रामकृष्ण हरी असं म्हणतात. रामकृष्ण हरी. मॅडम यांना अजून माहिती नाहीये. बाळांनो रामकृष्ण हरी असं म्हणतात. म्हणजे बघा आपण कुठे आहोत. आजचा जो तुम्हाला सेमिनार होता डॉक्टरांनी सांगितलेला हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. खरं तर पाहता तुम्ही खूप नशिबावर ज्या रोगाबद्दल डॉक्टर आपल्याला बोलले, मला वाटतं कुणाच्या घरी डायबिटीस मला पेशंट नाही त्यांनी हात वर करा की आमच्या घरात एकालाही डायबिटीस नाही. नाही म्हणतोय, आहे असं नाही. एवढ्याच्या घरी डायबिटीस वाला कुणीच नाही. टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. कारण माझ्या माहितीनुसार माझ्याकडे सुद्धा डॉक्टर साहेब 10वी मध्ये विद्यार्थी आहे. तो बॅच मधून मध्ये जातो की माझी शुगर वाढली, मला चक्कर यायला लागली. म्हणजे डायबिटीसचं वय कमी झालंय. डायबिटीस हा आजार फक्त आणि फक्त आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे होतोय. म्हणून सरांनी सांगितलं तुम्हाला, मी आज तुम्हाला स्टाईल शिकवणार आणि तुम्ही काय काय सरांचं ऐकलं हे मला सांगायचं आहे. सर्वप्रथम मला हात वरती करायचा आहे. डायबिटीस म्हणजे काय कोण सांगेल? एवढा वेळ तुम्ही लेक्चर ऐकलं, अभिमानानं हात वर केला, आमच्या घरी कुणालाही डायबिटीस नाही. डायबिटीस म्हणजे काय? मधुमेह म्हणजे काय कोण सांगेल मुलींमध्ये? यस दीदी. नेमकं काय होतं? येस, ठीक आहे. लक्षात घ्या, आपण जे आहार घेतो त्या आहारामध्ये वेगवेगळे घटक आपल्या बॉडीमध्ये येतात. त्याच्यातलं शुगर, साखर जर जास्त प्रमाणामध्ये आली तर तिला कंट्रोल करणारं आपल्या शरीरामध्ये कोणतं रसायन असतं? सरांनी सांगितलं तुम्हाला, इन्सुलिन. ते इन्सुलिन काय करतं? नको असलेला भाग शरीराबाहेर काढून टाकतं. जसं घरामध्ये आई वडील पप्पा आपल्याला नको असणाऱ्या गोष्टी करायच्या नाही म्हणून सांगतात आणि म्हणून आपण कंट्रोलमध्ये राहतो. तर ते इन्सुलिन तयार न होणं म्हणजे शुगर वाढणं आणि शुगर वाढणं म्हणजे डायबिटीस होणं. तर त्याच्यासाठी किती साध्या सोप्या गोष्टी केल्या पाहिजेत. मला वाटतं संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर जर चांगलं असेल तर आपल्याला कर्तव्य धर्म आणि साधना करता येतात. आणि हे आपण करू शकतो का? नक्की करू शकतो. मला सांगा, तुमच्यातले किती जण 1 तास ग्राउंडवर खेळायला जातात रोज? मॅडम ही खरी मुलांना गरज आहे. एक वेळ एक पाठ नाही शिकवला तरी चालेल, एखाद्या परीक्षेत मुलगा नापास झाला तरी चालेल, पण ग्राउंडवर खेळलं पाहिजे. नापास होणार नाही तुम्ही. बरोबर आहे ना? कारण आपण सगळे पैशाच्या मागे पळत असताना आपल्या शरीराला खरी गरज काय हेच विसरून गेलोय. मला लक्ष द्या, इकडं एकदम स्टार्ट बसायचंय. आवाज बंद. लहानपणी आम्ही ज्या वेळेला एखाद्या पाहुण्यांकडे जेवायला जायचो, त्यांना जर विचारलं ना तुम्ही जेवण काय करणार, ते म्हणायचं आमच्याकडं पंचपक्वान्न आहे. पक्वान्न म्हणजे काय? पदार्थ. किती पदार्थ आहेत? वेगवेगळ्या रंगाचे आपल्या ताटात जेव्हा 5 पदार्थ येतात तेव्हा 5 अन्न घटक आपल्या शरीरामध्ये जातात आणि ते कशा पद्धतीनं करायला पाहिजे, कशा पद्धतीनं खायला पाहिजे हे जर आपण निश्चित केलं तर आपल्या, आणि एक मराठी म्हण आहे, आरोग्यम लवकर उठे लवकर निघे तया. मॅडम यांना अवांतर वाचनाची सुद्धा गरज आहे. नुसतं पुस्तकी ज्ञान नको. तुम्ही 10वीचे आहात ना रे? पायथागोरस थेरम माहिती आहे का? सायन्स मध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट सगळं माहिती आहे. मुलं खूप हुशार आहे. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगतो, त्याच्यामध्ये कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन म्हणून आहे. कार्टेशियनचा चिन्ह संकेत, राईट साइडचे नंबर पॉझिटिव्ह मानायचे, लेफ्ट साइडचे निगेटिव्ह मानायचे. काय करायचे? मानायचे. हे महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःला हुशार मानायचं. तुम्ही स्वतःला जे मानता तो आपल्याला देव तथास्तु म्हणतो. तुम्ही जर म्हटले ना मी सगळ्यात स्मार्ट आहे, तुम्ही सगळ्यात स्मार्ट होणार.
तुम्ही जर म्हणले मी सगळ्यात आहे, तुमची मानसिकता तशी होते. आणि आज मिळालेल्या लेक्चर मधून आपण हे समजून घ्यायचंय की मला मरेपर्यंत डायबिटीस होणार नाही याची मी काळजी घेणार. सरांनी सांगितलेल्या सगळ्या सवयी फॉलो करणार. घरामध्ये आज आईला सांगायचे तेल किती वापरायचं. एक गोष्ट जरी आपण सुधारलो ना तरी आपल्या घरामध्ये बऱ्याच जणांचं आयुष्य सुधारणार आहे.